श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. वैशाख अमावास्या शनी जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनीचा जन्म झाला होता. शनी हा 9 ग्रहापैकी महत्त्वाचा ग्रह मानला जातो. तसेच शनी हा न्यायाचे प्रतीक मानले जाते. यंदा 2025 मध्ये 26 मे म्हणजेच सोमवारी आहे शनैश्चर जयंती. याच दिवशी वैशाख सोमवती अमावास्येचे व्रत देखील केले जाणार आहे. आयुष्यातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी शनिदेवाची पूजा करणं फलदायी ठरतं. शनिदेवाची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात आणि अनेक समस्या दूर होतात. शनिदेवाला न्याय देवता मानले जाते, त्यामुळे त्यांची पूजा केल्याने व्यक्तीला न्याय मिळतो आणि त्याचे जीवन सुधारते. शनी जयंतीच्या दिवशी दान करणं शुभ आणि फलदायी मानले जाते. या दिवशी काळे तीळ, काळे उडीद, काळे कपडे, लोखंडी वस्तू, स्टीलची भांडी, ब्लँकेट इत्यादी गरजूंना दान करून शनिदेव प्रसन्न होतात. तसेच शनी जयंतीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा. तसेच या दिवशी कुत्रा, कावळा, गाय तसेच गरीब व्यक्तींना आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे. असं केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. शनी जयंतीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योगासह त्रिपुष्कर योग, मालव्य यासारखे राजयोग तयार होत आहेत. आणि या शुभ योगांमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे शनिदेव लवकर प्रसन्न होतात. आणि म्हणूनच शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण घरापुढे कावळ्यासाठी खायला ठेवा ही एक वस्तू. ही वस्तू ठेवल्यामुळे प्रखरातला प्रखर, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देणार. तर ती कोणती वस्तू ठेवायची, कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार. आणि कमेंटमध्ये ओम शनैश्चराय नमः लिहायला विसरू नका. हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजाच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष म्हणतो. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात. त्यापैकी एक म्हणजे पितृदोष. ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात. या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष, त्याचबरोबर मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या निर्माण होतात. मुलं वारंवार आजारी पडतात, हट्टीपणा करतात, चिडचिड करतात. जर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा या प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला सोमवती अमावास्येच्या दिवशी ही प्रभावी सेवा जी आहे ती करायची आहे. कारण असं म्हटलं जातं, अमावास्या तिथीला आपले पितृ मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात. ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत. जर कावळ्याने घास खाल्ला तर तो अधिक शुभ मानला जातो. असे मानले जाते की यामुळे आपले पूर्वज खुश होतात, आनंदी होतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देतात. पूर्वजांच्या आशीर्वादाने कुटुंबात समृद्धी येते. कावळ्याशी संबंधित ही कथा त्रेतायुगाची आहे. असे मानले जाते की एकदा इंद्राचा मुलगा जयंतने कावळ्याचे रूप धारण केले आणि सीतेच्या पायाला दुखापत केली. हे पाहून भगवान श्रीरामाने पेढ्याने ब्रह्मास्त्र चालवून कावळ्याचा एक डोळा फोडला. यानंतर जयंतला आपली चूक कळाली आणि त्याने श्रीरामाकडे क्षमा याचना करण्यास सुरुवात केली. यानंतर श्रीरामाने त्याला क्षमा केली आणि सांगितले, आज नंतर तुम्हाला दिलेले अन्न पूर्वजांना मिळेल. तेव्हापासून कावळा पूर्वजांचे रूप म्हणून ओळखले जाऊ लागले. ही सेवा करण्याकरता आपल्याला 1 वाटी भात हा शिजवून घ्यायचा. हा भात शिजवताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल आपल्याला टाकायचं नाही. नुसता भात हा शिजवून घ्यायचा आहे.
आता हा भात जो आहे तो आपल्याला एका प्लेटवर किंवा द्रोणमध्ये किंवा एका पुठ्ठ्यावर तुम्हाला काढून घ्यायचा आणि हा भात थंड झाला की त्यावर आपल्याला 1 ते 2 चमचे दह्याचे टाकायचे आहेत आणि त्या दह्यावर जे आहे आपल्याला थोडेसे काळे तीळ जे आहेत ते टाकायचे आहेत, कारण काळे तीळ जे आहेत ते आपल्या पितरांना समर्पित असतात। आता असा हा दही भात जो आहे तो आपल्याला आपल्या घरापुढे किंवा तुम्ही तुमच्या टेरेसवर ठेवू शकतात किंवा बाल्कनीमध्ये ठेवू शकतात। तुम्ही सकाळी 11 ते 12चा जो वेळ असतो त्या वेळेमध्ये आपल्याला हा दही भात जो आहे तो आपल्या घरापुढे कावळ्याकरता खायला ठेवायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला एक वाटीमध्ये पाणीसुद्धा ठेवायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी साखरसुद्धा टाकायची। असं हे गोड पाणी आणि आपल्याला दही भात जो आहे तो कावळ्याकरता ठेवायचा आहे। असं हा गोड पाणी कावळ्याकरता ठेवल्यामुळे आपले पित्र हे तृप्त होत असतात आणि आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देत असतात। आता हे दही भात आणि गोड पाणी ठेवल्यानंतर जर तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर नाव घ्या, नाही माहिती असेल तर 108 वेळा तुम्हाला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला त्यांना हात जोडून मनोभावे नैवेद्य ग्रहण करण्याकरता प्रार्थनाही करून घ्यायची। आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमा याचनासुद्धा करून घ्यायची आहे। आता हा उपाय कोणी करायचा आहे तर आपल्या घरामध्ये जे वडीलधारी माणसं असतील त्यांनी हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून बोलायचं आहे, दक्षिण वायव्य दिशेला राहणाऱ्या पुण्यकर्मी कावळ्यांनो मी ठेवलेल्या नैवेद्याचं ग्रहण करा। असं बोलल्याने कावळ्याकरता ठेवलेला नैवेद्य आपल्या पूर्वजांपर्यंत पोचतो। म्हणूनच प्रत्येकाने सोमवती अमावास्येच्या दिवशी आवर्जून ही कावळ्याची सेवा जी आहे ती करायची। ही सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, विघ्न, दोष, दारिद्र्य दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।